रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर फेरनिवड झाल्याबद्दल सांगलीत सर्वपक्षीय नागरी सत्काराचे आयोजन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रातील मंत्री यांची सलग तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाली. संसदेत आपल्या खास शैलीत कवितांच्या माध्यमातून प्रश्न मांडणी असो किंवा तळागाळातील कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणे असो, नेहमीच सगळ्यांची मने जिंकलेली आहेत. त्यामुळेच त्यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे. याचे औचित्य साधून रामदास आठवले हे जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांच्या कार्याचा गौरव होणे हे सगळ्यांसाठीच प्रेरणादायी बाब आहे. आणि म्हणून सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील सम्राट व्यायाम मंडळ सांगली येथे सायंकाळी 6 वाजता रामदास आठवले यांचा सर्वपक्षीय भव्य नागरी सत्कार करण्याचे बैठकीमध्ये ठरले आहे. या कार्यक्रमासाठी चंद्रकांतदादा पाटील, शंभूराज देसाई, मकरंद आबा पाटील तसेच माजी मंत्री दिलीप सोपल हे उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला जगन्नाथ ठोकळे, पोपट कांबळे, राजेंद्र करात, मिलिंद मेटकरी, रतन तोडकर उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेबांचं 3 वेळा खासदार म्हणून निवड झाली. या संदर्भामध्ये आम्ही सर्व पक्ष, मित्रपक्ष सगळं आम्ही एकत्र बसून चर्चा करून आमचे जिल्ह्याचे नेते विठ्ठल काका पाटील यांच्या आदेशानुसार सांगलीमध्ये आठवले साहेबांचा तिसरा टाईम खासदार झाले म्हणून तिसरा टाईम मंत्रीपद मिळाल्यामुळं सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन भव्य दिव्य असं या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व मित्रपक्ष, RPIचे कार्यकर्ते व आमचे नेते काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांचा सत्कार समारंभ घेत आहोत. 27 एप्रिलला सम्राट व्यायाम मंडळ सांगली इथं भव्य दिव्य असं सर्वांच्या साक्षीनं सत्कार समारंभ होणार आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, भारत देशाचे सामाजिक न्याय मंत्री, 3 टाईम खासदार, 3 टाईम मंत्री असलेले आपले रामदासजी आठवले साहेब यांचा आपण सांगली जिल्ह्यात सर्व पक्षीय सर्व नागरिकांच्या वतीनं यांचा आपण 27 एप्रिल रोजी सम्राट व्यायाम मंडळ येथे सत्कार ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचा सत्कार आपण माननीय मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ठेवला. चंद्रकांतदादा यांच्या प्रमुख उपस्थितीत विशालदादा पाटील खासदार सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली इद्रिसभाई नायकवडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा तसेच भाजप व सर्व मित्रपक्षांच्या वतीनं आपण सर्व आजी माजी आमदार सगळ्या नेते या सर्वांना एकत्रित घेऊन आपण या आठवले साहेबांचा सत्कार ठेवणार आहे. तसेच आमचे सगळे वारकरी लोकही उपस्थित असतील व सर्व सांगलीतील सगळे नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित येणार आहेत. तरी मी आजी सर्वांना विनंती राहील की आपण सर्वांनीही येऊन आठवले साहेबांचा सत्कार मोठ्या प्रमाणात आपण करावं व आपल्या सांगली जिल्ह्याची संस्कृती आपण दाखवून द्यावी की एक दलित नेत्याच्या मागे कसा आपण उभे राहतो व त्यांचा नागरी सत्कार करतो व या जातीपातीच्या समारसामध्ये आपण सगळं विसरून सांगली जिल्ह्याची जी संस्कृती आहे ती आपण एक माणसं आपल्या जिल्ह्याच्या नेत्याचा सत्कार करतो, आपण त्यांचा सन्मान करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.